रमेश गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा लोकसेवा फाउंडेशन आणि सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथमध्ये नागरिकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला स्थानिक नगरसेविका स्वाती अतिश पाटील आणि स्थानिक नगरसेवक सचिन शांताराम गुंजाळ यांचे सहकार्य लाभले। उपक्रमाअंतर्गत नागरिकांची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली। गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले, तर मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। याशिवाय लहान मुलांना मोफत वह्यांचेही वाटप करण्यात आले। सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आरोग्य सेवा आणि शैक्षणिक मदत एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या अंबरनाथ शहरातील सर्व नगरसेवकांनी उपस्थिती लावत उपक्रमाला पाठिंबा दर्शवला। तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घेत आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे। नागरिकांचं आरोग्य लक्षात घेत आज रमेशदादा पप्पू गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आयोजकांसोबत थेट आपण संवाद साधूया। दादा, आज वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध आयोजन केलेले आहेत, काय सांगाल? पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन तसंच सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नागरिकांकरिता आम्ही मोफत चष्मे वाटप, आय चेकअप तसेच शस्त्रक्रिया ट्रीटमेंट या मोफत ठेवण्यात आलेल्या आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांकरता त्यांच्या शिक्षणासाठी एक सहकार्य म्हणून आमच्या दोन्ही नगरसेवकच्या माध्यमातून, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून, सतीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप करण्यात आलेले आहे। भाजपच्या माध्यमातून नेहमीच नागरिकांसाठी काही ना काही उपयोजना करण्यात येतात, तर आज काय संकल्पना काय होती दादा नेमकी तुमची? आमचे दृष्टिकोन एवढाच की आमचे जे पप्पूदादा गुंजाळ आहेत यांनी त्यांचं महाराष्ट्रभर जे नाव आहे, त्यांचं जे समाज उपयोगी कार्य चालतात, त्यांनी लहान मुलांसाठी, गोरगरिबांसाठी, नागरिकांसाठी बरेचसे सहकार्य केलेले, बरेचसे उपक्रम केलेले आहेत। तोच वसा घेऊन आम्ही दोन्ही नगरसेवक आज त्यांच्या जयंतीनिमित्त हे छोटंसं सहकार्य म्हणून आमच्या समाजा हितासाठी हा कार्यक्रम केलेला आहे। नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल आणि किती वाजेपर्यंत ही शिबिर चालू राहणार आहे दादा? सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। याच्यात नागरिकांनी आपला एक ID प्रूफ फक्त घेऊन यायचा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा चष्मा आपल्याला चेकअप झाल्यानंतर मोफत देण्यात येणार आहे। तसेच मोतीबिंदूचा जे ऑपरेशन ज्याची इथे डिटेक्ट होतील त्यांचं ऑपरेशन देखील मोफत करण्यात येणार आहे।